मुलगी ही ओझे नाही, अभिमान आहे. राधिका आपली आई, बाबा आणि भाऊ राघव यांच्यासोबत राहत असे. तिने तिचे BEd पूर्ण केले आणि एका खाजगी शाळेमध्ये नोकरी करू लागली. त्यांचे कुटुंबीय एकदम मध्यमवर्गीय होते, पण सन्मानाने जगत होते. आई गृहिणी तर बाबा खाजगी कंपनीत नोकरी करत होते. राघव शिक्षण घेत होता. आई बाबांनी मुलांना कशाचीच कमी पडू दिली नाही. खूप लाडाकोडात वाढवून दोघांनाही मोठे केले होते. राधिका शिक्षणात एक अतिशय हुशार विद्यार्थिनी होती. तिच्या शिक्षकांना व मैत्रिणींना खात्री होती की राधिका एक उत्तम शिक्षिका नक्की होणार. ती खूप मेहनती होती. एकदा एक जवळचे नातेवाईक वत्सलाताई आणि त्यांची फॅमिली त्यांच्या घरी आले होते. त्यांनी राधिकाला घरी पाहिले. राधिका त्यावेळी आपल्या आईला किचनमध्ये मदत करत होती. ती कुणाशीही बोलताना अतिशय नम्रपणे वागत होती. अतिशय शिस्तबद्ध, लयबद्ध असे तिचे घरातील वावरणे पाहून वत्सलाताईंना राधिका खूप आवडली. त्यांच्या बहिणीचा सरला यांचा मुलगा श्रीधर याच्यासाठी त्या मुलगी शोधत होत्या. घरी आल्यावर वत्सलाताई यांनी आपल्या बहिणीला सरलाला फोन करून राधिकाबद्दल माहिती सांगितली. राधिकाच्या आईबाबांना याबाबत विचारले. श्रीधर हा ग्रॅज्युएट होऊन एका खाजगी कंपनीत नोकरी करत होता. राहायला एक मोठे घर होते. त्याला एक लहान बहीण होती, सरिता. ती अजून अविवाहित होती. असा आई आणि 2 मुले असा त्यांचा छोटा परिवार होता. नाकारण्यासारखे काही नव्हते. सुंदर आणि नाजूक राधिका सर्वांना पसंत पडली. त्यामुळे दोन्ही कुटुंबियांच्या सहमतीने श्रीधर आणि राधिका लग्नबंधनात अडकले. लग्न करून राधिका श्रीधरच्या घरी आली. सरलाताईंचा स्वभाव अतिशय कडक होता. आल्या आल्या घरातील सर्व कामांची जबाबदारी सरलाताईंनी राधिकावर टाकली. राधिकाच्या नाजूक खांद्यांना ती जबाबदारी फार जड जाऊ लागली. राधिका आईच्या घरी काम करायची, पण एखादंच काम तिची आई तिला सांगायची. पण इथे तर सर्व जेवण, नाश्ता, कपडे, धुणे, भांडी, घराची साफसफाई आजपासून तुलाच करायची आहे. राधिकाच्या सासूने एका दमात सगळे सांगून टाकले. सरलाताईंच्या आवाजात एक हुकमी जरबीत दरारा भरला होता. राधिका हे ऐकून स्तब्ध उभी राहिली आणि विचार करू लागली की त्यांना सांगावे, इतकं सगळं काम मी एकटी कशी करू. पण ती शांत बसली आणि खाली मान घालून हो म्हणाली आणि किचनमध्ये गेली आणि सासूबाई हॉलमध्ये गेल्या. दुसऱ्या दिवशी सकाळी राधिका अंघोळ करून बाहेर आली. तिच्या सासूबाई आणि नणंद सरिता TV बघत बसल्या होत्या. तिच्या सासूबाईंनी तिला बोलावले. राधिका, माझ्यासाठी आणि सरितासाठी चहा घेऊन ये. राधिका हो म्हणाली आणि किचनमध्ये गेली. थोड्या वेळाने ती चहा बनवून घेऊन आली. सरलाताई आणि सरिताने चहाचा एक घोट घेतला आणि सरलाताई जोरात ओरडल्या. काय हे, कसला चहा प्यायला दिलाय? साधा चहा बनवता येत नाही? तुझ्या आईने तुला काय शिकवलेले आहे की नाही? इतका पानसट चहा कसा प्यायचा? जाऊन नवीन करून घेऊन ये आणि पुन्हा करताना जरा चांगला कर. सरितानेही आईच्या म्हणण्याला दुजोरा दिला आणि म्हणाली, काय वहिनी, सकाळी सकाळी तोंडाची चव घालवली. आता नव्याने करताना तरी चांगला करा. त्या दोघींचे ऐकून राधिकाच्या काळजात धस्स झाले. तिच्या डोळ्यात पाणी आले. कारण ती अजून नवी नवरीच होती. पण या नाजूक शरीराचा, नाजूक मनाचा विचार कुणीच करत नव्हतं. कारण आतून श्रीधर येत होता. त्याने हे सर्व ऐकले होते. पण मोबाईलच्या स्क्रीनवर बघत काही झालेच नाही या आविर्भावात तो निघून गेला. राधिकाला खूप वाईट वाटलं. तिने नवीन चहा केला. तो सरला, सरिता आणि श्रीधर यांना दिला आणि स्वतःला एक कप घेऊन बाहेर त्यांच्याजवळ येऊन बसली. ते पाहून
सरलाताई गरजल्या व म्हणाल्या, अगं इथे काय येऊन बसली आहेस? नवीन नवरीने असे बसणे शोभते का तुला? जा आणि आज जाऊन चहा पी. सरिताने आपले नाक मुरडले आणि श्रीधरला म्हणाली, अवघड आहे दादा, शिकव आता तूच सगळे वहिनीला. वहिनीला तर काही कळतच नाही. श्रीधरने राधिकाकडे मोठे डोळे करून बघितले. तेव्हा राधिकाला वाटले, मी अजून नवीन आहे, माझ्याशी असे वागताना यांना जराही काही वाटत नाही. पण ती शांत बसली, आत निघून गेली. इतके कठोर कुणी एखाद्याशी कसे काय वागू शकते? माझ्या घरी किती लाड करायचे सगळे, किती नाजूकपणे वागविले मला, आणि इथे दुसऱ्या दिवशीच असे कठोरपणे वागतात माझ्याशी. असा विचार करताच तिला माहेरची खूप आठवण येत होती. पण आता ती काहीच करू शकत नव्हती. आलेला हुंदका गिळत, डोळ्यात टच्च भरलेलं पाणी पुसत आपल्या कामाला लागली. सासूबाईंची कामाची लिस्ट तयारच होती. असेच दिवसामागून दिवस जात होते. सासूबाई आणि सरिता नेहमी राधिकाच्या कामात कमी काढून तिला बोल लावायच्या. एके दिवशी राधिकाने पोहे बनवून सर्वांना दिले. सरिता म्हणाली, वहिनी काय बेचव केलाय नाश्ता, जराही घशाखाली उतरत नाहीये. त्यात ना मीठ आहे ना तिखट, निव्वळ अळणी. त्यावर सासूबाई म्हणाल्या, तिच्या आईने काय शिकवलंच नाहीये. अजून साधा नाश्ता कसा बनवावा ते येत नाही. जा आता नवीन काहीतरी बनवून आण. आणि एक, जेवण 11:30 वाजता तयार ठेव, मला बाहेर जायचे आहे. काहीही झाले की माहेरवरून बोलायची एकही संधी त्यात सोडत नसत. राधिकाला त्यावेळी खूप राग यायचा, पण शब्द बाहेर पडायचे नाहीत. ती प्रत्येक वेळी गप्प बसायची. सरिता लगेच म्हणाली, मला ॲपलचा ज्यूस बनवून आणा. आणि तुम्हाला माहीत आहे ना, मला काचेचा ग्लास लागतो, तर काचेच्या ग्लासमधूनच आणा. राधिका हो म्हणते आणि किचनमध्ये जाते. पटकन रव्यामध्ये दही टाकून कांदा, कोथिंबीर, मीठ वगैरे टाकून ठेवते व ते मिश्रण 10 मिनिटे झाकून ठेवते. तोपर्यंत ॲपल ज्यूस करून घेते व उत्तप्पा करते. त्यासोबत खायला चटणी बनवून त्या प्लेट श्रीधर, सरलाबाई आणि सरिताला देते व ॲपल ज्यूस आणायला परत किचनमध्ये येते. यासोबतच तिला श्रीधरचा ऑफिसमध्ये नेण्यासाठी टिफिन बनवायचा असतो. बाजूला भाजी फोडणी देऊन कणिक भिजवून ठेवते. या सर्व गडबडीत तिला सकाळपासून चहा प्यायलाही वेळ नसतो. त्यामुळे तिला चक्कर आल्यासारखे वाटत होते. लगेच बाहेरून आवाज येतो, माझा ज्यूस आज मिळणार आहे की नाही? राधिका थोडी सावरते व ट्रेमध्ये ज्यूसचे ग्लास ठेवून द्यायला जाते. तेव्हा तिचा तोल जातो व ती खाली पडते. सगळा ज्यूस खाली सांडतो. काचा सर्व हॉलमध्ये विखुरतात. सासूबाई जोरात ओरडतात, हिला एक काम नीट जमत नाही. चांगला ग्लास फोडून ठेवला. पैसे काय तुझे आई वडील देणार आहेत का, की तुझा तो भाऊ देणार आहे? राधिका खडबडून जाते. त्याच जागी स्तब्धपणे उभी राहते. श्रीधर तिच्याकडे रागाने बघत असतो आणि म्हणतो, जा आता, बघत काय उभी राहिली आहेस, साफ करते सगळं. राधिकाला रडायला येत होते. तसेच जाऊन तिने कसेबसे सर्व साफ केले. तोपर्यंत गॅसवर भाजी होती. ती करपून सर्व घरभर वास पसरला. सर्व धावत किचनकडे येतात. सरलाबाई म्हणतात, बघितलेस श्रीधर, कसे काम आहे हिचे? काही कामाची नाही, सगळा सत्यानाश करून ठेवते. अशाने तुझं दिवाळं काढेल. ती पटकन गॅस बंद करते. वरची चांगली भाजी डब्यात भरून 2 चपात्या पटकन लाटून डबा पॅक करते व तो घेऊन श्रीधर ऑफिसला निघून जातो. ती किचनमध्ये येते. प्रचंड भूक लागलेली असते तिला, म्हणून राहिलेले पोहे
जे कुणी खाल्लेले नव्हते ते प्लेटमध्ये बसून खाऊ लागते. वरून पाण्याचा घोट घेते. तिला जरा बरं वाटलं. ओट्यापाशी टेकून तिने आपलं डोकं वर केले. तिच्या डोळ्यातून आपोआप पाणी खाली टपकत होते. आईची आठवण येऊ लागली. आईच्या कुशीत शिरून खूप रडावं असे तिला खूप वाटत होते. तिने स्वतःला सावरले, कारण जेवण बनवायचे बाकी होते. जेवणाला वेळ झाला तर आणखी बोलणी खावी लागतील म्हणून ती लगेच कामाला लागली. जेवण करून सासूबाईंनी सांगितले की भांडी वगैरे करून सगळे आवरून दळण करून आणायचे आहे. गहू निवडायला घे आणि दळण करून आण. आयत्या पिठाच्या चपात्या मला आवडत नाहीत आणि त्या परवडत देखील नाहीत, असे सांगून त्या सरिता सोबत कामानिमित्त बाहेर निघून गेले. राधिकाने घरातील सर्व कामे पूर्ण करून गहू निवडायला घेतले. तेवढ्यात तिच्या आईचा फोन आला. तिने फोन उचलला तर हॅलो म्हणण्यापूर्वीच आईचा आवाज ऐकून तिला जोराचा हुंदका ती रोखू शकली नाही. आईने तिला काय झाले, का रडतेस असे विचारले. राधिकाने सर्व सांगितले. मला आता हे सर्व सहन होत नाही. श्रीधर माझी बाजू घेत नाहीत. सर्व आईचेच ऐकतात. मला नेहमी घालून पाडून बोलतात. सर्व पैसे आईकडे देतात. मला खर्चाला मागितले तर आईकडून घे म्हणतात. आईना 1000 मागितले तर 100 रुपये हातावर ठेवतात आणि एवढ्यावरच भागव म्हणतात. भिकाऱ्याला देतात असे वाटते. जॉब करू का म्हणून विचारले, हातभार होईल तर चिडले माझ्यावर. म्हणाले, छान, आता तू कमावणार आणि आम्हाला पोसणार. इतके पण वाईट दिवस नाही आलेत अजून. सासूबाई तर म्हणाल्या, छान, म्हणजे या महाराणी बाहेर जाणार आणि मला म्हातारीला घरातील कामे करायला लावणार, मोलकरीण बनवणार, असे बोलून स्पष्ट नकार दिला. आता कामाचं काही वाटत नाही, पण इतके बोलतात मला की मला सहन होत नाही आहे. काय करू मी? आईने सर्व ऐकून घेतले व शांत झाली. तिला खूप वाईट वाटले. आईला काय बोलावे कळेना. शेवटी थोडा विचार करून म्हणाली, एखादं मूलबाळ झाले की सगळे बदलतील. थोडं समजावून सांगून आईने फोन कट केला. मग तिने दळण करून आणले, चहा घेतला व रात्रीच्या जेवणाची तयारी करू लागली. काही दिवसांनी तिला दिवस गेले. सगळे खूप खुश झाले. सासूबाईंनी सांगितले की मुलगाच व्हायला हवा. आपल्याला वंशाचा दिवा पाहिजे. राधिकाने विचार केला की मुलगा किंवा मुलगी हे माझ्या हातात थोडीच आहे. हे सांगताना त्या हे विसरल्या की स्वतःला पण एक मुलगी आहे. श्रीधरलाही मुलगाच हवा होता. तसे तो नेहमी बोलून दाखवायचा. पण राधिकाला खूप राग यायचा. तिला म्हणू वाटायचं की मुलगा झाला किंवा मुलगी झाली, शेवटी ती आपलाच अंश आहे ना. नका असा भेदभाव करू बाळ जन्माला येण्याआधीच. पण तिचे शब्द कधी तोंडातून बाहेर पडलेच नाहीत. तिने बघू काय होईल ते होईल, जे होईल त्याला सामोरे जाण्याची तयारी तिने मनातून केली होती. आता जरी ती काही बोलली तर तिघेही तमाशा सुरू करणार, त्यामुळे ती गप्प राहिली. पण तिला हे त्यांचे विचार अजिबात पटले नाही. दरम्यान सरिताचे लग्न झाले. ती सासरी निघून गेली. दुसऱ्या दिवशी तिचा सासूबाईंना फोन आला. तिने सांगितले की सासरी दुसऱ्या दिवशीच तिला किचनमध्ये काम करायला पाठवले आहे. हे ऐकून सरलाबाईंच्या चेहऱ्यावर राग स्पष्ट दिसू लागला. त्या म्हणाल्या, काय बाई, तुझ्या सासरचे लोक माझ्या नाजूक मुलीला दुसऱ्या दिवशीच कामाला लावले आहे. इतकं कठोर कुणी असतं का? तू काही काम करू नको, दुखण्याचा बहाणा कर आणि असाच जर ते त्रास देत राहिले तर सरळ इकडे निघून ये, मग येतील मार्गावर बरोबर.
हे सर्व त्या आपल्या मुलीला शिकवत होत्या. हे सर्व ऐकून राधिकाला आपले लग्नानंतरच्या दिवसांची आठवण झाली. ती मनातच म्हणाली, मी पण नाजूकच होते, पण मला तेव्हा दुसऱ्या दिवशी कामाला जुंपले तेव्हा कुठे गेले होते हे विचार. मी पण माझ्या आईवडिलांची लाडकीच होते ना. सासूबाईंचे हे दुटप्पी वागणे पाहून तिला आश्चर्य वाटले. सासूबाई घरी काहीही खर्च करत नव्हत्या. श्रीधरने दिलेला पैसा सर्व आपल्या मुलीच्या लग्नात खर्च केला, शिवाय वरून कर्जही काढले. घरात पैशाची चणचण भासू लागली. सासूबाई दवाखान्यात पैसे मागितले की 500 रुपये हातात टेकवायच्या आणि यातच सर्व भागव म्हणायच्या. श्रीधर कधी दवाखान्यात चला म्हटलं की हात वर करायचा. मी येऊन काय करणार आहे म्हणायचा. मग राधिका एकटीच जायची व तिथे गेल्यावर आईला फोन करायची आणि बोलवून घ्यायची. सगळ्या तपासण्या, औषधे वगैरेसाठी जास्तीचे पैसे लागायचे. ते नेहमी राधिकाच्या माहेरचेच खर्च करायचे. तिची आई तिला सांगायची, काळजी नको करू, हेही दिवस जातील आणि बाळ आल्यावर चांगले दिवस नक्कीच येतील. राधिकाही त्याच आशेवर होती. सासूबाई नाही, पण निदान श्रीधरमध्ये तरी पॉझिटिव्ह बदल होईल. तिला नेहमी वाटायचं, आपण एवढे शिकलोय पण अन्यायाला का विरोध करत नाही. पण भांडण नको म्हणून ती गप्प राहायची. तिचे 9 महिने 9 दिवस भरले व अचानक तिच्या पोटात दुखू लागले. ॲडमिट केले व तिला एक छानशी मुलगी झाली. सासूबाई आणि श्रीधर नाराज झाले, पण जगाच्या लाजेखातर दवाखान्यात आले. तेही फक्त एकच दिवस. राधिकाच्या माहेरच्या लोकांनी सर्व जबाबदारी पार पाडली. जेव्हा ती मुलीला घेऊन सासरी आली तेव्हा तिला वाटलं मुलीला बघून दोघांचे मन पाघळले जाईल. पण नाही, ते दोघे मुलीला पाहत नव्हते, घेत नव्हते. राही नाव ठेवले होते मुलीचे. रात्री राही जेव्हा उठायची तेव्हा श्रीधर चिडचिड करायचे आणि हॉलमध्ये जाऊन झोपायचे. जेवण करताना कधी राही रडू लागली तर राधिकालाच घेऊन तिला शांत करावं लागे. सासूबाई कधीच घ्यायच्या नाहीत. एकदा राहीला खूप ताप आला होता. तिने श्रीधरला सांगितले तर श्रीधर म्हणाला, मग मी काय करू. राधिका म्हणाली, तिला दवाखान्यात घेऊन जावं लागेल. तेव्हा श्रीधर म्हणाला, मग जा, मला काय सांगतेस. मग राधिका म्हणाली, पैसे लागतील. श्रीधर म्हणाला, आईला सांगून जा पैसे घेऊन. राधिकाला सासूबाईंकडे पैसे मागायला नको वाटत होते, पण नाइलाजाने तिला मुलीसाठी मागावे लागले. ती सासूबाईंकडे आली, म्हणाली, राहीला ताप आला आहे, दवाखान्यात जायला पैसे हवेत. सासूबाई म्हणाल्या, मग दवाखान्यात कशाला जायला हवे. पाण्याच्या पट्ट्या दे, 1-2 दिवसात कमी येईल. नको त्या गोष्टीसाठी तुला पैसे खर्च करायचे असतात. राधिकाला प्रचंड राग आला. आपल्या लेकीला सरितासाठी मेकअप करण्यासाठी, पार्लरमध्ये खर्च करण्यासाठी पैसे देतात आणि जिला खरी आता गरज आहे तेही दवाखान्यात, त्यासाठी असूनही पैसे नाही म्हणतात. घरगुती उपाय कर म्हणे. राधिका तावातावाने उठली. राहीला घेतलं आणि सरळ सोनाराच्या दुकानात आपली सोन्याची चेन विकली. 35,000च्या चेनचे 20,000 मिळाले. पण ठीक आहे, वेळ महत्त्वाची होती. राहीला दवाखान्यात दाखवणे गरजेचे होते. माहेरी किती दिवस मागणार ना. राही आता 4 वर्षाची झाली होती. नातू पाहिजे म्हणून सरलाबाईंचे टोमणे रोज बसत होते. श्रीधर तर असून लक्ष न दिल्यासारखा वाटायचा. राधिकाला आता या साऱ्याची सवय झाली होती. राधिकाला दुसऱ्या वेळी दिवस गेले. सासूने आणि नवऱ्याने ठणकावून सांगितले, यावेळी मुलगाच व्हायला पाहिजे.
नाहीतर या घरचे दरवाजे कायमचे बंद म्हणून समज. राधिकाला दुसऱ्या वेळी ही मुलगीच झाली. सासूबाई, श्रीधर कुणीही बघायलाही आले नाही, दवाखान्यात फिरकलेच नाहीत. राधिकाला फार वाईट वाटले. राधिकाच्या आई वडिलांनी 4 महिने राधिकाला आणि राहीला आणि छोटी बेबी, तिचं नाव गार्गी ठेवले, गार्गीला सांभाळले. 4 महिन्यानंतर आई वडिलांनी आणि भावाने श्रीधर आणि सासूबाईंना कसे तरी समजावून राधिकाला सासरी पाठविले. इकडे नणंद सरिता सासरी भांडण करून माहेरी आली होती. सासूबाईंचे रोजचे टोमणे आणि साथ द्यायला सरिता होतीच. आता राधिकाला 2 मुलींचे करावे लागायचे, त्यामुळे कामाचा खूप ताण यायचा आणि गार्गी लहान असल्याने रात्री उशिरापर्यंत जागरण व्हायचे. सासू आणि नणंद कोणत्याही कामाला हात लावत नव्हत्या. आता राहीला शाळेत प्रवेश घेण्याची वेळ आली होती. राधिकाला राही आणि गार्गीसाठी चांगल्या स्कूलमध्ये प्रवेश घ्यायचा होता आणि राधिकाने घरी तसे सांगितले तर सासूबाई श्रीधर म्हणाले की काही गरज नाही मोठ्या शाळेत प्रवेश घेण्याची आणि भरमसाठ फी भरण्याची. साध्या शाळेत प्रवेश घे, मीही तिथे शिकलो आहे. पण यावेळी राधिका आपल्या निर्णयावर ठाम होती. ॲडमिशन घेतली तर त्याच स्कूलमध्ये घ्यायची असे तिने ठामपणे सांगितले, कारण तिला शिक्षणाचे महत्त्व माहीत होते. त्यामुळे ती तिच्या निर्णयावर ठाम राहिली. श्रीधर म्हणाला, मी इतके पैसे नाही भरू शकत. सासूबाईंनी हात वर केले. श्रीधर म्हणाला, तुझी तू पैसे भर आणि घे ॲडमिशन. तेव्हा ती म्हणाली, ठीक आहे, मी करेन काहीतरी, असे म्हणून ती आपल्या रूममध्ये निघून गेली. पण आता ती मागे हटणार नव्हती. ती स्कूलमध्ये जाऊन राहीचा फॉर्म भरून आली. फॉर्म कपाटात व्यवस्थित ठेवला. राधिकाच्या भावाचे लग्न ठरले होते. त्यासाठी राधिका आठवडाभर माहेरी राहिली. आपल्या आई वडिलांशी, भावाशी या बाबतीत चर्चा केली, कारण काहीही करून तिला आपल्या मुलींना चांगले शिक्षण देऊन स्वतःच्या पायावर उभा करायचे होते. त्यासाठी ती काहीही कष्ट करायला तयार होती. तिचा भाऊ राघव म्हणाला, दीदी, तू एवढी चांगली शिक्षिका आहेस, बाहेर नाही जायचे तर निदान घरी ट्युशन घेऊ शकतेस ना. हळूहळू मुलं वाढत जातील. 2 तास वेळ राखून ठेव आणि काही लागलेच ना तर आम्ही आहोतच. राधिकाला ही गोष्ट पटली. तशी तिने आपल्या सासरी बोलून दाखवली. सासरी कोणासही हे पटले नाही. त्यांनी राधिकाशी भांडण काढून तिला घराच्या बाहेर काढून दिले. त्यांनाही कारणच हवे होते की राधिकाला डिवोर्स देऊन नवीन लग्न करायचे, कारण त्यांना मुलगा हवा होता. राधिका मुलींना घेऊन माहेरी आली. भावाच्या संसारात तिला ढवळाढवळ करायची नव्हती. तिने आपले सर्व डॉक्युमेंट काढले व जिथे जागा असेल तिथे अप्लाय केले. नशिबाने तिचे मार्क्स आणि इंटरव्ह्यूमधील वक्तृत्व कौशल्य पाहून एका स्कूलमध्ये जॉब मिळाला. लगेच 3-4 महिन्यात माहेरच्या घराजवळच एक छोटी रूम भाड्याने घेतली. आईला मुलींसाठी आपल्या जवळ ठेवले. राधिकाने नीट सेटच्या परीक्षा उत्तीर्ण केल्या. हळूहळू तिला वरचा हुद्दा मिळत गेला. आपल्या मुलींकडेही तिने जातीने लक्ष घालून त्यांना उच्च शिक्षण दिले. आज राहीने सायंटिस्ट होऊन US मध्ये सुमारे 1.5 कोटीचे वार्षिक पॅकेज मिळविले आणि गार्गी UPSCच्या इंटरव्ह्यूपर्यंत पोहोचली होती. मुलीही आईच्या कष्टांची जाण ठेवून होत्या आणि जिद्दीने इथपर्यंत पोहोचल्या. यात राधिकाला आपल्या आईबाबांची, भावाची पदोपदी मदत झाली. या उलट राधिकाला डिवोर्स देऊन श्रीधरने अवंतिका सोबत लग्न केले. अवंतिका
ही अतिशय भांडखोर आणि हेकेखोर होती. तिने सरला आणि सरिता यांनाच कामाला लावले. अवंतिकाच्या वागण्याला कंटाळून सरिता आपल्या सासरी निघून गेली आणि सरलाबाई म्हातारपणी जेवण, भांडी धुणे ही कामे करावी लागत होती. त्यांना क्षणोक्षणी राधिकाची आठवण येत होती. श्रीधरचा सर्व पगार अवंतिका आपल्याकडे घ्यायची. आपल्या मनाला वाटेल तसा खर्च करायची. तिला एक मुलगा होता, तोही आता मोठा झाला होता. पण म्हणतात ना, मुलांवर घरातल्या वातावरणाचा परिणाम होतो. त्याला शिक्षणात रुची नव्हती. असाच गावभर फिरायचा, वडिलांना धमकवायचा. आजीला म्हणजेच सरलाबाईंना काहीही बोलायचा. पण नातू वंशाचा दिवा म्हणून त्या ते सारं ऐकून घ्यायच्या. तो मारामारीतही असायचा. अशाच एका गुन्ह्यात पोलीस त्याला पकडून घेऊन गेले. श्रीधर खूप टेन्शनमध्ये असायचे. एक दिवस टीव्हीवर बातमी झळकली. त्यात UPSCचा रिझल्ट आला होता. त्यात गार्गी राधिका देशमुख ही संपूर्ण भारतातून 5वी आणि महाराष्ट्रातून पहिली आली होती. त्याचीच मुलाखत घेतली जात होती. म्हणजेच MG कॉलेजच्या प्राचार्या डॉक्टर राधिका देशमुख. ही न्यूज पाहून श्रीधरला धक्काच बसला. कारण त्यांनी कधीच नंतर राधिका आणि तिच्या मुलींची चौकशी केली नव्हती. आज ती अभिमानाने उभी होती. अभिमानाने सांगत होती, आज मी स्वतःवर खूप प्राऊड फील करत आहे. कारण माझ्या 2ही मुली स्वकर्तृत्वाने एका उंचीवर उभ्या आहेत. माझी मोठी मुलगी US मध्ये मोठ्या कंपनीत सायंटिस्ट म्हणून मोठ्या पदावर कार्यरत आहे. आणि ही छोटी गार्गीने तर कष्ट आणि जिद्दीने हे अव्वल पद मिळवले आहे. मुली या आपल्यावर ओझे नसून त्या आपला अभिमान आहेत आणि मला माझ्या मुलींचा अभिमान वाटतो. हे पाहून श्रीधर आणि सरलाबाई यांना आपण केलेल्या चुकांची जाणीव झाली. या कर्तृत्ववान बायकोचा नवरा व या कर्तृत्ववान मुलींचा मी एकेकाळी बाप होतो, ज्यांच्याशी आता माझा काहीही संबंध नाही, याची जाणीव होऊन त्याचे मन उदास झाले होते. पण आता वेळ ही खूप पुढे निघून गेली होती, राधिका सारखीच परत न येण्यासाठी. ही कथा वाचल्याबद्दल आणि ऐकल्याबद्दल आपले खूप खूप आभार. कथेला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक यू सो मच.